दिल्लीच्या जंतर मंतरवर काल काही काळ पुन्हा तणाव आणि गदारोळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। यावेळी काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केल्याची माहिती आहे। जमावानं अचानक दगड आणि बाटल्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। यामध्ये कनॉट प्लेसचे एसीपी विवेक भगत जखमी झालेत आणि त्यामुळे प्रत्युत्तरात पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्यात। काही मिनिटे परिस्थिती तणावपूर्ण झाली होती। आता जंतर मंतरवर तणावपूर्ण शांतता आहे। मैं मोदी जी से कहना चाहता हूँ, इस तरह का मिस एडवेंचर मत करना। आपने सोचा था सोनम वांगचुक को उठा लेंगे तो धरना खत्म हो जाएगा। सोनम वांगचुक को उठाने के बाद धरना और बड़ा बन गया। आपने सोचा था कि सोमवार को संसद मार्च के दौरान लाठी चार्ज करके टीयर गैस के गोले छोड़ के बच्चों को डरा देंगे, उनमें दहशत पैदा कर देंगे। उसके बाद वो और बड़ा बन गया। इसीलिए मैं उनसे कहना चाहता हूँ कि इस तरह का मिस एडवेंचर मत करना, ये आपको बहुत भारी पड़ेगा। ये बच्चे, ये जेनजी है, ये किसी से डरता नहीं है। जितना आप इनको दबाने की कोशिश करोगे उतना ये और बड़े बनते जाए और इनके मन का डर निकलता जाएगा। तो प्लीज़ इस तरह का हमारे बच्चों के ऊपर, हमारे यूथ के ऊपर किसी तरह का कोई क्रैकडाउन नहीं होना चाहिए। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्याची सशर्त तयारी दर्शवली आहे। सरकारला पत्र लिहून त्यांनी आपल्या मागण्या सादर केल्यात, तर आंदोलकांवर दंड ठोठावणार नाही अशी हमी द्या। सरकारनं हमी दिली तर उपोषण थांबवतं असं वांगचुक यांनी म्हटलंय। सरकारनं हमी न दिल्यास उपोषण थांबवणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई, संसदेत चर्चा करून जबाबदारी निश्चित करण्यात यावी, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यावर विचार व्हावा आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होऊ नये हे वांगचुक यांच्या प्रमुख मागण्या आहेत। सरकार से विनती करता हूं कि वो और ऐसे ताकत बल का प्रयोग न करें बच्चों पर, और दूसरी बात, उन पर आरोप और एफआईआर जिससे कि उन्हें सताया जा सके जेल या पुलिस द्वारा, ये न करने की मुझे आश्वासन चाहिए। और वो आश्वासन अगर जल्द मिल जाए तो मैं आप सबके और जो नेतागण यहाँ पर आए उनकी बातों का इज्जत करते हुए अनशन आज ही तोड़ूंगा। मगर अगर ऐसा कोई आश्वासन नहीं आए तो बदकिस्मती से मुझे ये अनशन जारी रखना पड़ेगा। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती अभिजित दिपकेंनी केली आहे। आम्ही आंदोलन सुरूच ठेवू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे। आज सोनम सर की हंगरस्ट्राइक का 25वां दिन है। 25 दिन विदाउट फूड, तो उनकी जिंदगी वो बहुत बड़ा खतरा है। मैं नहीं चाहता सोनम सर को कुछ हो जाए, इसलिए मैं सोनम सर से रिक्वेस्ट करता हूँ वो अपना हंगरस्ट्राइक तोड़ दे और हम इस प्रोटेस्ट को जारी रखेंगे। मेरा ये एश्योरेंस है कि सोनम सर अपना हंगरस्ट्राइक अगर तोड़ भी देंगे उसके बाद भी हम अपना प्रोटेस्ट जारी रखेंगे और तब तक हम पीछे नहीं हटेंगे जब तक धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा नहीं होता। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना काल गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। वांगचुक यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून उपचार सुरू आहेत। वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील वेदांता रुग्णालयानं दिलेली आहे। विरोधी पक्षातील खासदारांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांचं उपोषणाबाबत एक पत्र लिहिलंय। वांगचुक यांनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेण्याचं आवाहन विरोधी पक्षातील खासदारांनी केलंय। आम्ही याबद्दल संसदेत हा मुद्दा ठामपणे मांडणार आहोत, तसंच आम्ही शांततापूर्ण चाललेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळतोय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी आग्रही आहे आणि हीच मागणी आता काँग्रेसने लावून धरली आहे। काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला घेरलंय। गेल्या 10 वर्षात 152 पेपर फुटले पण एकावरही कारवाई झाली नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय। नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी सरकारसमोर 3 मागण्या ठेवल्यात। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, पंतप्रधान मोदींनी देशाची आणि विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी राहुल गांधींनी केली आहे। सबसे पहला कमिटमेंट जो सिंबल है इस चीज का, धर्मेंद्र प्रधान मिनिस्टर, सबसे पहले आप सिंबल को हटाइए। तो इन लोगों पर जिन्होंने
वायलेंस क्या है, हिंसा की है, इन पर एक्शन होना चाहिए। ये सीधी सी दूसरी मांग है। और तीसरी मांग, जो इस पूरे सिस्टम को चलाते हैं उनको स्टूडेंट से अपोलोजाइज करना चाहिए रिस्पेक्टफुली। व्हाई इज दिस हैपनिंग टू आवर स्टूडेंट्स? व्हाट exactly have our students done? Thousands and thousands of students, what have they done to have security forces aiming weapons at them, to be beaten up, to be thrashed, to be humiliated? What have they done? What have they done wrong? They're protesting peacefully. They're asking for their demands. They're asking for what this country owes them. सरकार चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं मंत्री जे.पी. नड्डा यांनी म्हटलंय, तर राहुल गांधी पेपरफुटीवरून राजकारण करतायत अशी टीका त्यांनी केली आहे. Why are you so selective? आपने यूपीए की और यूपीए के सपोर्टेड सरकारों को, जिसे हम इंडी गठबंधन कहते हैं, इंडी अलायंस कहते हैं, उनकी गवर्नमेंट्स के बारे में आपने क्यों नहीं चर्चा की? क्यों आपने अपने आप को उससे अलग रखा? ये स्पष्ट बताता है कि आपका उद्देश्य छात्रों का हित नहीं है। आपका उद्देश्य एजुकेशन में बढ़ोतरी हो, एजुकेशन की क्वालिटी में बढ़ोतरी हो, स्टूडेंट्स को जस्टिस मिले, इसमें आपका इंटरेस्ट नहीं है। आप स्टूडेंट्स के विषयों को, डिमांड्स को लेकर के आप पॉलिटिकल माइलेज लेना चाहते हैं, राजनीतिक रोटियां सेकना चाहते हैं, जो कि दुर्भाग्यपूर्ण है। मैं इस मोड़ पर एक बात जरूर कहना चाहूंगा कि यह समय ये नहीं है कि हमारी सरकारें, आपकी सरकारें, तुम्हारी सरकारें, इस तरीके से हम इन चीज़ों को विभाजित करें। ये गंभीर मसला है और जैसा मैंने आपके सामने कुछ नाम गिनाए, ये बड़ी लंबी लिस्ट है जिसमें यूपीए की सरकारें इन्वॉल्व हैं जहां पेपर लीक हुआ है। लेकिन हम आरोप प्रत्यारोप से बाहर निकल करके हमें इस पर चर्चा करनी चाहिए, और चर्चा करने का जो सबसे अच्छा माध्यम है वो है सदन, वो है पार्लियामेंट, और हम चर्चा के लिए तैयार हैं। गहन चर्चा हो। काही राजकीय पक्ष विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कारभार करत असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तर राहुल गांधींनी दिल्लीत ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते ठिकाण चुकीचं असल्याची टीकाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा एकनाथ शिंदेंनी तीव्र शब्दात निषेध केलाय. तर राहुल गांधींचा घातपात करायचा होता का, असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलाय. आपल्या देशाचा विचार केला पाहिजे. आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे. आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू. काही उणिवा राहिल्या असतील तर त्या उणिवा दूर होतील. फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल. राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेते एवढे जबाबदार पदावर असताना कालचं जे आंदोलन, धरणं आंदोलन अतिशय बेजबाबदार पद्धतीचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आंदोलन करू शकत नाही त्या ठिकाणी तुम्ही विरोधी पक्ष म्हणून तिकडे जाता आणि लोकांना आवाहन करता इकडे या म्हणून. म्हणजे काय तुम्हाला करायचं होतं? प्रधानमंत्री निवासस्थानामध्ये काय घातपात करायचा होता? काय तुमच्या मनामध्ये होतं? या देशामध्ये अराजकता पसरवायची आहे का तुम्हाला? पोलिसांनी संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान लाठीमार केल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलंय. मात्र लाठीमार केला नाही, अश्रुधुराचा वापर केला असं स्पष्टीकरण आता दिल्ली पोलिसांनी दिलंय.
इसमें किसी भी तरह का इन लोगों को नहीं दिया गया था, पर चूंकि ये छात्र थे इनको समझाया जा रहा था और इसीलिए लाठीचार्ज का इस्तेमाल नहीं किया गया। जब जरूरत पड़ी तो उस समय टीयर गैस का इस्तेमाल किया गया, वाटर कैन चलाया गया और इसलिए शुरू में कई बार भी वो लोग बैरिकेड खोलने की कोशिश किए, समझाया बुझाया गया था इसमें, क्योंकि काफ़ी जगहों पर आए थे और जब आवश्यकता अनुसार जरूरत पड़ी तब इनको चिता करने के लिए बल का प्रयोग किया गया। आप लोग अवगत हैं कि इस क्षेत्र में पत्थर वगैरह का नहीं है इसमें, और जिससे देखने से लग रहा है, हम लोग वीडियो कैमरा वगैरह दिखवा रहे हैं, ऐसा प्रतीत हो रहा है कि कुछ लोग अपने साथ में लेकर आए थे और एक सुनियोजित ढंग से पूरा कार्य कराया गया था। ये कैमरे वगैरह से हम लोग दिखवा रहे हैं कौन व्यक्ति इसमें सम्मिलित है। जिन लोग भी इसमें रहेगा उन लोगों पर कठोर कार्रवाई करते हुए उनको उचित कार्रवाई की जाएगी। क्लियर कट है कि इसमें एंटी सोशल एलिमेंट्स घुसे हुए थे जो इसमें कर रहे थे, परंतु इसको बड़ी ढंग से प्रोफेशनल ढंग से काम किया गया है इसमें, और आगे भी अनुसंधान करते हुए हम लोग आइडेंटिफाई करते हुए कार्रवाई करेंगे। संसदेच्या परिसरात विरोधी पक्षांनी सरकार विरोधात काल आंदोलन केलंय। काळे कपडे परिधान करत खासदारांनी आपला निषेध व्यक्त केला। या आंदोलनात राहुल गांधींसह विरोधी पक्षाचे अनेक खासदार सहभागी झाले होते। संसद परिसरात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या आंदोलनाला टीव्हीके या पक्षानं पूर्ण पाठिंबा दिलाय। नीट ही परीक्षा पद्धती पूर्णपणे रद्द केली पाहिजे असं तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी विजय जोसेफ यांनी म्हटलंय। केवळ वोट बँक राजकारणासाठी आम्ही कधीही अशी खोटी आश्वासनं देणार नाही ज्यामध्ये अशा परीक्षा पद्धतीचा वापर केला जातो जी केवळ विद्यार्थ्यांवरच नव्हे तर त्यांच्या कुटुंबावरही गंभीर परिणाम करते। जर नीट सारख्या परीक्षा रद्द करायच्या असतील तर सर्वप्रथम शिक्षण हा विषय राज्य सूचीमध्ये हस्तांतरित करणं आवश्यक आहे। हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो असंही विजय यांनी म्हटलंय। दिल्लीतल्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं शांततेत आंदोलन सुरू आहे, पण या आंदोलनात काल काही समाजकंटक घुसले आणि या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, ते हाताळण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करत परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। मात्र या सगळ्या गोंधळानंतर प्रशासनाकडून जंतर मंतरवरील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे। यावर अभिजित दिपकेंनी आक्षेप घेतलाय। इंटरनेट सेवा बंद करून सरकार अजून कोणत्या कठोर कारवाईची तयारी करतंय का असा प्रश्न उपस्थित केलाय। तर दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याची मागणी कॉक्रोच जनता पक्षाच्या प्रवक्त्यांकडे करण्यात आली आहे। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे। याच आंदोलनाला काल काही समाजकंटकांनी गालबोट लावण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर पुन्हा एकदा लाठीचार्ज केलाय। त्यानंतर कॅनॉट प्लेस परिसरात काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, तर तत्काळ पोलीस प्रशासनाकडून इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली। यावेळी पोलिसांकडून सीजेपीच्या प्रवक्त्यांकडे म्हणजेच आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या आंदोलकांना शांत करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर या मागणीला सीजेपी प्रवक्त्यांकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही। मात्र सध्या तरी जंतर मंतरवर परिसरात शांततापूर्ण वातावरण आहे। तर सोमवारी विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला। हा तणाव उशिरापर्यंत चालला, पण आता तणावपूर्ण शांतता आहे। पण या आंदोलनावेळी संतापलेल्या विद्यार्थ्यांनी काही पोलिसांवर दगडफेक केलेली होती आणि वाहनांची तोडफोड केली असा दावा होतोय। पोलिसांच्या एका गाडीला उलथवून लावलेला सीसीटीव्ही फुटेज आता समोर येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।